ओम नमो आदेश. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी जालिंदरनाथ इथे ह्या ठिकाणी यात्रा आहे. त्या यात्रानिमित्त आम्ही दरवर्षी तिथे भंडारा घेऊन जात असतो. त्यानिमित्त बनवलेला हा भंडारा, त्यामध्ये शिरा, भात, कढी असा हा देवाचा भंडारा आम्ही दरवर्षी घेऊन जात असतो. त्यामध्ये गुळाचा मलिदा सुद्धा असतो. अशा प्रकारे हा भंडारा घरी तयार करून आम्ही आता जालिंदरनाथ देवस्थान टेंभुर्णी, तालुका शिरूर, कासा, जिल्हा बीड या ठिकाणी आम्ही आता भंडारा घेऊन जात आहोत. त्याबरोबर 2 नारळ सुद्धा असतात. त्याच्यामध्ये अगरबत्ती, त्याचप्रमाणे देवाला गलप आणि झेंडा हा सुद्धा आम्ही दरवर्षी घेऊन जात असतो. तर चला आता आपण जाऊया जालिंदरनाथ देवस्थान या ठिकाणी. पाहू शकता मित्रांनो, आता तुम्ही आता मोटरसायकलवरती मी अक्का आणि रणवीर तिघजण जालिंदरनाथ त्या ठिकाणी आम्ही चाललो आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय जालिंदरनाथाची ही कमान आहे. तिचे खूप सुंदर असं त्यावरती नाव आहे. तर आता आपण जालिंदरनाथ देवस्थान या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहोत. आता आपण जालिंदरनाथाला जे काय आपण व्हिडिओ प्रसाद करून आलेला आहे भंडारा, ते आपण देवाला वाहून देवाचं दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जालिंदरनाथाविषयी माहिती सांगायची म्हटलं तर त्या पाठीमागे एक अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी मित्रांनो 9 नाथांपैकी एक नाथ म्हणजेच जालिंदरनाथ हे नाथाचं मेन ठिकाण यवलवाडी या ठिकाणी आहे. मित्रांनो, असे सांगण्यात येते की भातपूड गावचा एक भक्त जालिंदरनाथाला, म्हणजेच जे काही जालिंदरनाथाचं मेन ठिकाण आहे यवलवाडी या ठिकाणी, तो भातपूड गावचा भक्त दर्शनासाठी जायचा. अतिशय निष्ठेने भक्ती करून पुन्हा वापस यायचा. असंच एक दिवस तो भक्त यवलवाडीला गेल्यानंतर जालिंदरनाथाची सेवा करू लागला आणि देवाला विनंती करू लागला का देवा, आता माझे पाय खूप थकलेत, आता तुम्ही माझ्यासोबत चला, भातपूड गावाला माझ्यासोबत चला. तर तिथे जालिंदरनाथ प्रकट होऊन त्या भक्ताला वचन दिले की तुझ्या संगे मी येतो, पण तू पुढे चालायचं आणि मी पाठीमागे चालायचं. जोपर्यंत तू पाठीमागे पाहणार नाहीस तोपर्यंत मी तुझ्या पाठीमागे चालेल, आणि जेव्हा तू माझ्या पाठीमागे पाहशील, वळून माझ्या पाठीमागे पाहशील, तर मी तिथेच गुप्त होईल. असं त्या भक्ताला जालिंदरनाथाने वचन दिलं आणि तिथून ते भक्त आणि जालिंदरनाथ एकामागे एक आले. असेच ते पुढे चालत आल्यानंतर जे काय आता तुम्ही व्हिडिओ पाहताय त्या ठिकाणी, म्हणजेच टेंभुर्णी या ठिकाणी, तो भातपूड गावचा भक्त आल्यानंतर त्याला देवाचा विश्वास पटला नाही, म्हणून त्याने पाठीमागे वळून पाहिलं तर देव तिथेच गुप्त झाले आणि त्याला सांगितलं, मी तुला वचन दिलं होतं की तू पाठीमागे वळून पाहशील, तिथेच मी गुप्त होईल. तेव्हापासून इथे जालिंदरनाथाचं देवस्थान प्रकट झालं. अशी या पाठीमागे एक आख्यायिका आहे. मित्रांनो, खरं पाहता हे जे देवस्थान आहे हे अतिशय जागृत देवस्थान आहे. मित्रांनो, या ठिकाणी माघ महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी
इथे दरवर्षी यात्रा मोठ्या संख्येने भरत असते. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दिनांक 2/2/2026 या दिवशी कावडी मिरवणूक, छबिना मिरवणूक असते. त्याचप्रमाणे रात्री 9 वाजता हरिभक्तपरायण शिवशाहीर कल्याण काळे पाटील व सहकारी यांचा गाथा शौर्याची हा प्रबोधनात्मक पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे दिनांक 3/2/2026 ह्या दिवशी सकाळी 8 वाजता हजेरी कार्यक्रम होईल. तो टेंभुर्णी गावामध्ये होईल. त्याचप्रमाणे दुपारी 2 ते 6 ह्या दरम्यान जालिंदरनाथ देवस्थान टेंभुर्णी या ठिकाणी जंगी हंगामा मंदिराजवळ होणार आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता जालिंदरनाथांचा गंगेच्या पाण्याने अभिषेक केला जातो. मित्रांनो, त्याचप्रमाणे रात्री 8:30 वाजता भारूड सम्राट हरिभक्तपरायण सावता केशव फुले संसर इंदापूरकर यांचा संगीत भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. ठिकाण मारुती मंदिरासमोर टेंभुर्णी या ठिकाणी हा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांचे लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, एक विशेष म्हणजे ह्या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो, दरवर्षी ह्या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम अतिशय मोठ्या संख्येने ह्या यात्रेमध्ये सहभागी होत असतात व एकमेकाशी आनंदात आणि उत्साहात सहभागी होतात. मित्रांनो, त्याचप्रमाणे भातकुडगाव चे सर्व मंडळी सुद्धा ह्या यात्रेमध्ये सहभागी होत असतात व जालिंदरनाथांचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी ही भातकुडगावकर मंडळी येत असते. मित्रांनो, अशा प्रकारे ह्या देवस्थानाचं खूप मोठं महत्त्व आहे. मित्रांनो, आता आम्ही देवाला गलप चढून देवाला नैवेद्य दाखवून आता आम्ही देवाचं दर्शन घेतलेलं आहे. इकडे बघ रे.
आम्ही जालिंदरनाथाचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही चाललोय आमच्या शेतामध्ये एक गारपीर म्हणून आहे देवस्थान, त्या ठिकाणी आम्ही आता भंडारा घेऊन चाललोय. तर चला तुम्हालाही दाखवतो तिथलं देवस्थान कसं आहे. मित्रांनो, आता आम्ही आताच जालिंदरनाथाचं दर्शन घेऊन आलोय आणि आता गारपिराला चाललोय. आमच्या शेतामध्ये गारपीर म्हणून एक देवस्थान आहे, त्या ठिकाणी आता आम्ही दर्शनासाठी चाललोय. गारपीर म्हणजेच गोरक्षनाथ असं म्हटलं जात आहे. चला आता गारपिराच्या आम्ही दर्शनाला चाललोय. चला.
तर मित्रांनो आम्ही फायनली आता गारपिरापाशी आलो आहे. गारपिराचं दर्शन घेण्यासाठी आलो तर आम्ही दरवर्षी इथे येत असतो. आम्हाला पाठीमागे सांगितलं की दरवर्षी आम्हाला इथे देवाचा भंडारा करावा लागतो. त्याच्यासाठी आता आम्ही इथे गारपिरावरती पोहोचलो आहेत. तुम्ही पाहू शकता मी आहे, अक्का आहे म्हणजे जमशी आहे. त्याचप्रमाणे इथं आता रणवीरसुद्धा आहे. कसा उड्या मारतोय माकडावणी तो अक्का आहे का. तर आता आम्ही देवाला गलप चढून दर्शन घेणार आहोत. जो काही प्रसाद आणला आहे त्या प्रसाद घेऊन गारपिराचं आम्ही आता दर्शन घेणार आहोत. मित्रांनो आता आम्ही गारपिराला सुद्धा गलप चढून झेंडा लावला आहे आणि गारपिराला आता नैवेद्य आम्ही मांडणार आहेत. नैवेद्य मांडून आम्ही देवाचं दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळ तिथेच बसणार आहोत, थोडासा आराम करणार आहोत. पाहू शकता मित्रांनो रणवीरने आता देवावरती गलप चढवलाय. मित्रांनो गलप चढल्यानंतर नारळ आपण फोडून देवाला नैवेद्य मांडणार आहोत. पाहू शकता मित्रांनो गारपिराला नारळ फोडलंय अक्काने आणि ते सुद्धा कसं फुटलंय नारळ पाहू शकताय. सहसा उभं नारळ फुटत नाही, हे नारळ उभं फुटलंय. सहसा आडवीस नारळ जास्त फुटत असतात, पण आता नारळ फुटल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे नारळ एकदम अतिशय स्ट्रेट म्हणजे उभं फुटलेलं आहे नारळ. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, म्हणजे देवाची भक्ती पावन झाली असं समजायचं आपण. मित्रांनो हे जी देवस्थान आहे हे फार पूर्वीचं देवस्थान आहे. मित्रांनो जे काय आमचे पूर्वज होते त्यांनाही माहीत नाहीये की हे कधीचं देवस्थान आहे. हे जे देवस्थान आहे या ठिकाणी अनेक लोक दर्शनासाठी येत असतात. ह्या ठिकाणी सुद्धा हिंदू मुस्लिम ते ऐक्य पाहायला भेटतं. या ठिकाणी मित्रांनो हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो 2 आणि 3 तारखेचा जलेंद्रनाथ यात्रा महोत्सव हा संपूर्ण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला यात्रा महोत्सवाचा व्हिडिओ पूर्ण पाहायला भेटेल. धन्यवाद. मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला असेच नवीन नवीन पोस्टही पाहायला भेटतील. आजचं आमचं देवदर्शन इथे गारपिरापाशी झालेलं आहे. आता आम्ही घराच्या दिशेने चाललो आहे. दादा तुम्हाला कसं वाटलं आमचं